नमस्कार मित्रांनो, महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपली महिला आणि बालविकास विभाग याचे पेपर आता जवळ आले आहेत बघा. जवळपास 9 ते 10 शिफ्टमध्ये याचे पेपर होणार आहेत. तर हा पेपर घेतं आहे TCS. तर TCS ज्यावेळेस एक्झाम घेतं त्यावेळेस जो आपला GK विषय आहे त्याच्यामध्ये काही टॉपिकवरती TCS हे प्रश्न दरवर्षी विचारतंच. त्यातलाच एक टॉपिक म्हणजे काय तर लोकसंख्या. तर त्याच टॉपिकवरती आज आपण महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत लोकसंख्येमधले भारताची जनगणना, तर ते आपण आज बघणार आहे. तर आपण स्टार्ट करू. तर बघा, पहिलं 1804ला जगाची लोकसंख्या किती होती? 1 अब्ज. त्यानंतर 1974ला किती झाली? 4 अब्ज. 11 जुलै 1987ला किती झाली? ती 5 अब्ज एवढी झाली. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1999ला ती झाली 6 अब्ज. 31 ऑक्टोबर 2011ला 7 अब्ज. आणि 2025ला ती किती होईल? तर 8 अब्ज एवढी ती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, जगात सर्वाधिक लोकसंख्या ही कोणत्या देशाची आहे? तर चीन. जगाच्या किती? ती 18.6%. त्यानंतर भारताची किती? जगाच्या 17.8%. 3 नंबरला येतो अमेरिका. तर असे हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. त्यानंतर पुढं आशिया आणि पॅसिफिक यामध्ये जगाची जवळपास 52.5% लोकसंख्या ही राहते. त्यानंतर थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन ही थेअरी कुणी मांडली? तर फ्रँक नॉर्टनस्टाईन यांनी ती थेअरी मांडली. त्यानंतर बघा पुढं लोकसंख्येच्या अवस्था. तर पहिली अवस्था असते उच्च स्थिर. म्हणजे त्यामध्ये काय होतं की जन्माचं प्रमाण जास्त असतं, मृत्यूचं सुद्धा प्रमाण जास्त असतं. हे दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या स्थिर राहते. कळलं? उच्च स्थिर म्हणजे काय? जन्म पण जास्त, मृत्यू पण जास्त, त्यामुळे ती अवस्था काय राहते किंवा लोकसंख्या काय राहते? तर स्थिर अशी राहते. त्यानंतर दुसरं प्रारंभीची प्रसरणशील अवस्था. म्हणजे काय? तर जन्म जास्त, मृत्यू कमी, त्यामुळे काय होतं? लोकसंख्येचा विस्फोट होतो. याचं उदाहरण काय? तर केनिया. त्यानंतर उशिराची प्रसरणशील अवस्था. त्यामध्ये जन्म कमी होतो, मृत्यूचं प्रमाणसुद्धा कमी होतं, त्यामुळं लोकसंख्या ही मंद गतीने वाढते. उदाहरणार्थ भारत. त्यामुळे ही अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. यावरती प्रश्न कसा येतो की भारतामध्ये टिंबटिंब प्रकारची लोकसंख्येची अवस्था बघायला भेटते. उत्तर काय? उशिराची प्रसरणशील अवस्था. कारण इथं जन्माचं आणि मृत्यूचं दोघांचे प्रमाण काय असतं? तर कमी असतं. त्यानंतर चौथी निम्न स्थिर अवस्था. म्हणजे काय होतं? इथं नावाचं जे बघा स्थिर, निम्न स्थिर. जन्माचं प्रमाण स्थिर असतं, मृत्यूचं प्रमाणसुद्धा स्थिर असतं, त्यामुळे एकूणच लोकसंख्या काय असते? स्थिर असते. अमेरिकेमध्ये ही लोकसंख्येची अवस्था आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर बघा IMP प्रश्न. 1921मधील जनगणनेत 1911च्या लोकसंख्येपेक्षा 0.07 कोटी म्हणजे 0.31% लोकसंख्येची घट झाली. म्हणून 1921 या वर्षाला काय म्हणतो आपण? विभाजक वर्ष असं म्हणतो. 1921ला काय म्हणतो आपण? विभाजक वर्ष असं म्हणतो. त्यानंतर बघा आता भारतातील जनगणना. 2011ची ही जनगणना जी होती ती सलग 15वी होती आणि स्वातंत्र्यानंतरची किती होती? तर 7वी. 15 आणि 7 लक्षात ठेवा. 2011ची 15वी होती सलग आणि स्वातंत्र्य म्हटलं तर 7वी. त्यानंतर 1872ला आपली पहिली जनगणना झाली. कुणी केली? तर लॉर्ड मेयोने केली. म्हणजे पहिला प्रयत्न केला त्याने. पण पहिला यशस्वी प्रयत्न कुणी केला? तर 1881ला लॉर्ड रिपन. इथून पुढं आपली भारतातील जनगणना चालू झाली. बघा, पहिला प्रयत्न लॉर्ड मेयो 1872 आणि पहिला यशस्वी प्रयत्न 1881 लॉर्ड रिपन. त्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी ही केंद्राने घेतली? उत्तर काय? बोर समिती. यांच्या शिफारशीनुसार जनगणनेची आपली पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली. त्यासाठी कोणता कायदा संमत करण्यात आला? तर जनगणना कायदा 1948 हा संमत करण्यात आला. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? 1951ला. जनगणनेसाठी जनगणना आयुक्ताची नेमणूक करतात. त्यानंतर जनगणनेचं काम हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालतं? तर गृह मंत्रालयाअंतर्गत चालतं. 2011ला कोण होतं जनगणना आयुक्त? तर डॉक्टर C. चंद्रमौली.
त्यानंतर थीम काय होती, आपली जनगणना आपले भविष्य. राष्ट्रपती प्रतिभाताई पटेल यांच्यापासून त्यावेळेस जनगणनेला सुरुवात करण्यात आली, कारण आपण राज्यघटनेमध्ये वाचलेलं आहे की राष्ट्रपती हे आपल्या देशाचे पहिले नागरिक असतात. त्यानंतर बघा पुढं वैशिष्ट्य काय, तर एकूण लोकसंख्या किती बघा 120,08,54,977 एवढी आपली ऑफिशियल लोकसंख्या आहे भारताची. कशानुसार, 2011 त्यामध्ये 51.5% पुरुष, म्हणजे 51% पुरुष, 48% स्त्रिया. आकडे लक्षात ठेवा, TCS आकड्यावरती विचारतं. 51% पुरुष, 48% स्त्रिया. त्यानंतर 2001 ते 2011 या दशकात 17.7% लोकसंख्या वाढली. इथून पुढे जे काही सगळे पॉईंट घेतलेले आहेत असे नंबर टाकून, हे सर्व पॉईंट TCSच्या आत्तापर्यंत जे काही पेपर झाले, तलाठी, म्हाडा, WRD वगैरे जे काही पेपर झाले सगळे, त्यामध्ये विचारलेले आहेत. तर 2001 ते 2011 या दशकात 17.7%ची वाढ झाली. घनता किती भारताची, 382. लिंग गुणोत्तर 943 आणि 0 ते 6चं विचारलं तर 918. बघा, घनता 382, लिंग गुणोत्तर 943 आणि 0 ते 6 विचारलं तर 918. त्यात प्रौढ साक्षरता 72.98%, म्हणजे जवळपास 73% एवढी आपली साक्षरता आहे. त्यानंतर बघा UP आणि महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 2011 अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे जर फक्त महाराष्ट्र आणि UP एकत्र केला तर तेवढी लोक अमेरिकेपेक्षा जास्त लोक आहेत आपल्याकडं. बघा त्यानंतर पुढं की एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपलं उत्तर प्रदेश फक्त पाकिस्तानला भारी पडेल एवढी आपली उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. त्यानंतर बघितलं पुढे सगळे आकडेच आहेत. आकड्यांनी राज्य. लोकसंख्या वृद्धी दर. सर्वाधिक लोकसंख्या कुठं, UPमध्ये. सर्वात कमी कुठं, लक्षद्वीप. आणि जर केंद्रशासित प्रदेश वगळला तर उत्तर काय ना, सिक्कीम. म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं, सिक्कीम. पण जर त्यांनी विचारलं केंद्रशासित प्रदेश तर उत्तर काय येणार, लक्षद्वीप. त्यानंतर वृद्धी दर, की सर्वात जास्त वृद्धी दर कोणत्या राज्यात आहे, उत्तर काय, मणिपूर. पण केंद्रशासित प्रदेश विचारलं तर दादरा नगर हवेली. सर्वात कमी नागालँड. राज्य विचारलं तर मणिपूर आणि लास्ट विचारलं तर नागालँड. त्यानंतर घनता, सर्वात जास्त घनता कुठल्या राज्याची आहे, बिहारची. आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेश. शक्यतो राज्य विचारलं जातं, केंद्रशासित प्रदेश क्वचित कधीतरी विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. बघा परत की सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश, सर्वात कमी सिक्कीम, वृद्धी दर मणिपूर आणि लास्ट नागालँड, घनता बिहार आणि अरुणाचल प्रदेश. त्यानंतर लिंग गुणोत्तर बघा 2011 किती होतं, 943. सर्वात जास्त केरळ 1084, सर्वात कमी हरियाणा किंवा दीव दमण केंद्रशासित प्रदेश धरलं तर. त्यानंतर धर्मानुसार जर विचारलं तर हिंदूचं किती आहे, 939. ख्रिश्चनांचं किती आहे, 1023. त्यामुळे उत्तर काय ना, ख्रिश्चनांचं लिंग गुणोत्तर काय सगळ्यात जास्त आहे. काय साक्षरता नाही बरोबर आहे, लिंग गुणोत्तर ही किती, 1023. त्यानंतर 0 ते 6 वयोगटाचं जर विचारलं तर 2011 होतं ते 918. सर्वात जास्त होतं अरुणाचल प्रदेश आणि सर्वात शेवटी होतं हरियाणा. म्हणजे लिंग गुणोत्तर जर घेतलं तर लास्टला कोणतं येतं, हरियाणाचं येतं. त्यामुळे हे लक्षात असू द्या. त्यानंतर साक्षरता बघा 2011 होती 72.98%, म्हणजे जवळपास 73%. त्यामध्ये केरळची होती 94%, बिहारची होती, बिहार सगळ्यात कमी 61.8%. जैन धर्मियामध्ये सर्वात जास्त साक्षरता आपल्याला पाहायला भेटते 94.9%. त्यानंतर धर्मनिहाय लोकसंख्या, VIMP टॉपिक फॉर TCS एक्झाम, की धर्मनिहाय लोकसंख्या कुठं जास्त आहे किंवा काय आहे. बघा हिंदू सगळ्यात जास्त कुठे आहेत, UPमध्ये. सगळ्यात कमी विचारलं मिझोराम किंवा लक्षद्वीप. सगळ्यात जास्त सगळ्यांना माहीत असतं, पण कमी कुठं आहे यावरती TCS प्रश्न विचारतं, त्यामुळे उत्तर काय, मिझोराम. मुस्लिम सर्वात जास्त कुठं असणार, UPमध्येच. सगळ्यात कमी सिक्कीम. ख्रिश्चन सगळ्यात जास्त केरळ, सर्वात कमी हिमाचल प्रदेश. त्यानंतर शीख सर्वात जास्त पंजाब, सर्वात कमी मिझोराम. बौद्ध सर्वात जास्त महाराष्ट्र, सर्वात कमी गोवा. जैन सर्वात जास्त महाराष्ट्र,
सर्वात कमी लक्षद्वीप किंवा सिक्कीम. असे धर्मनिय लोकसंख्या बघा, परत एकदा सांगतो. हिंदू जास्त UPमध्ये, सर्वात कमी मिझोराममध्ये. मुस्लिम सर्वात जास्त UPमध्ये, सर्वात कमी सिक्कीममध्ये. ख्रिश्चन सर्वात जास्त केरळमध्ये, सर्वात कमी हिमाचल प्रदेशमध्ये. शीख सर्वात जास्त पंजाबमध्ये, सर्वात कमी लक्षद्वीपमध्ये किंवा मिझोराममध्ये. बौद्ध महाराष्ट्र गोवा आणि जैन महाराष्ट्र सिक्कीम. हे झालं लोकसंख्येनुसार. आता जर त्यांनी विचारलं प्रमाणानुसार बघा, हिंदू सर्वात जास्त आहेत हिमाचल प्रदेश, सर्वात कमी मिझोराम. त्यानंतर मुस्लिम सगळ्यात जास्त जम्मू काश्मीर किंवा लक्षद्वीप आणि सर्वात कमी मिझोराम. त्यानंतर ख्रिश्चन सर्वात जास्त नागालँड प्रमाणानुसार सांगितलं आहे, सर्वात कमी बिहार. शीख सर्वात जास्त पंजाब, सर्वात कमी केरळ. बौद्ध सर्वात जास्त सिक्कीम, सर्वात कमी केरळ. जैन सर्वात जास्त महाराष्ट्र, सर्वात कमी अंदमान निकोबार किंवा केरळ. त्यानंतर बघा, 2011मध्ये जगात सर्वाधिक जन्मदर हा नायजेरियाचा होता, सर्वात कमी कुठला होता? जर्मनीचा होता. भारतात सर्वाधिक जन्मदर कुठल्या राज्याचा होता? तर UPचा आणि सर्वात कमी गोव्याचा. मृत्यूदर जगामध्ये लिसोथो देशाचा होता आणि सर्वात कमी UAEचा होता. भारतामध्ये सर्वाधिक मृत्यूदर ओरिसाचा होता आणि सर्वात कमी नागालँडचा. त्यानंतर लोकसंख्या धोरण. जगात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा भारत काय पहिला देश आहे. 1952ला चालू केला आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 हे पहिलं धोरण आहे. कधी आलं हे? 5वी पंचवार्षिक योजना. जाहीर कोणी केलं हे? करण सिंग. ते कोण होते? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. कधी जाहीर केलं? 16 एप्रिल 1976ला. त्यामध्ये काय काय ठरवण्यात आलं की पुरुष आणि स्त्रियांचे वय लग्नासाठी 21 आणि 18. त्यानंतर कुटुंब नियोजन केलं पाहिजे. अशा प्रामुख्याने गोष्टी या लोकसंख्या धोरणामध्ये होत्या. त्यानंतर दुसरं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे महत्त्वाचे. तर ही कोणत्या समितीची शिफारस होती? तर करुणाकरण समितीची शिफारस होती. याचे उद्दिष्ट काय होते? तर पहिलं तातडीचं की संतती नियमन, आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवकाची गरज भागवणे हे तातडीचं होतं. मध्यावधी काय? तर 2010पर्यंत जनन दर कमी करणे, म्हणजे काय? हम दो हमारे दो. आणि दीर्घकालीन म्हणजे काय? तर 2045पर्यंत लोकसंख्येचे स्थिरीकरण करणे, लोकसंख्या स्थिर लेवलला आणणे. असे याचे 3 महत्त्वाचे उद्दिष्ट होते. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 11 मे 2000ला याची स्थापना झाली, कारण या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी एवढी झाली. याचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. त्यानंतर बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या किती? तर 11,23,74,333 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. 2001 ते 2011 या दशकात 15.99% त्याची वाढ झाली आहे. बघा, सर्वाधिक ठाणे, सर्वात कमी सिंधुदुर्गमध्ये लोकसंख्या आहे. 2001 ते 11मधील लोकसंख्येतील सर्वाधिक वाढ ठाणेला झाली. पण मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ऋणात्मक वाढ म्हणजे निगेटिव्ह वाढ पाहायला भेटली आपल्याला. त्यानंतर बघा, घनता. महाराष्ट्राची घनता किती? 365. सर्वाधिक कुठं आहे? मुंबई उपनगर. सर्वात कमी कुठं आहे? गडचिरोली. त्यानंतर महाराष्ट्र लिंग गुणोत्तर किती? 929. सगळ्यात जास्त रत्नागिरी, सर्वात कमी मुंबई शहर. त्यानंतर बाललिंग गुणोत्तर 854 आहे. गडचिरोलीचं सर्वात जास्त, बीडचं सगळ्यात कमी. त्यानंतर साक्षरता मुंबई उपनगर आणि सगळ्यात कमी नंदुरबार. एकूण साक्षरता किती? 82%. त्यानंतर नागरी लोकसंख्या 100% नागरी असलेले शहर कोणतं? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि सर्वात कमी गडचिरोली. त्यानंतर बघा, महत्त्वाचे वन लाईनर. लोकसंख्येचा सिद्धांत कुणी मांडला? माल्थसने. तो काय सांगतो की लोकसंख्या ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते आणि अन्नधान्य हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनने वाढतं. त्याचा ग्रंथ कुठला होता? एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्या जिओमेट्रिक आणि अन्नधान्य अरिथमॅटिक. त्यानंतर 2011नुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा. 2011नुसार महाराष्ट्रातील ST कॅटेगरीतील लोकसंख्येतील साक्षरता दर किती होता? 65.60%. त्यानंतर
महाराष्ट्रातील शहरी भागात 50% लोक राहतात. महाराष्ट्रात साक्षरता दशक 1991 ते 2001. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या 54%. वरती विचारलं होतं शहरी, इथं किती ग्रामीण विचारले. 50% शहरी, 54% ग्रामीण. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग. जनगणनेच्या प्रमाण व्याख्येनुसार मुख्य कर्मचारी ही व्यक्ती एका वर्षात 183 दिवस काम करते. महाराष्ट्राची घनता किती? 365 चौरस किलोमीटर. भारतात सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम. एकूण लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेशचा वाटा किती आहे? तर 16% एवढा वाटा आहे. 1991 ते 2001 दरम्यान सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा केरळमध्ये पाहायला भेटतो. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? दीव दमण. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ. साक्षरतेमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 6वा लागतो. तरुण लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण कुठे पाहायला भेटते? सिंधुदुर्गला पाहायला भेटते. त्यानंतर महाराष्ट्रातील ST कॅटेगरीची लोकसंख्या किती आहे? तर 1.5 कोटी. त्यानंतर लोकसंख्येचा स्फोट हा 1951 ते 1981 या दरम्यान पाहायला भेटतो. त्यानंतर भारताचा साक्षरता दर जवळपास 74% आहे. बहुसंख्य शीख म्हणजे 57% कुठे आहे? तर पंजाबमध्ये आहेत. भारतातील पुरुष साक्षरता 82.14%. भारतातील ग्रामीण लोकसंख्या 68.8%. हिंदी भाषा ही भारतातील 53.63% लोक बोलतात. तर सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे? तर UP, महाराष्ट्र, बिहार. सर्वात कमी लोकसंख्येचे शहर कपूरथला, पंजाब. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या म्हणजे ST कॅटेगरीच्या लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण कुठे आहे? तर कपूरथला, पंजाबमध्ये. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या 9.28% आहे. लोकसंख्येची घनता 100पेक्षा कमी गडचिरोलीमध्ये आहे. त्यानंतर सर्वात कमी साक्षरता दर नंदुरबारमध्ये पाहायला भेटतो. सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे. त्यानंतर सर्वात जास्त साक्षरता दर मुंबई उपनगरामध्ये आहे. भारताचा स्त्री साक्षरता दर 65%. भारताची लोकसंख्या घनता 382 प्रति किलोमीटर. त्यानंतर पहिले पूर्ण जनगणना वर्ष 1881 बघितलं आपण ते पहिल्यांदा. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कुठे आहे? तर UPमध्ये आहे. सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. आणि शेवटचं महाराष्ट्रातील 9.35% लोकसंख्या कुठं आहे? तर लोकसंख्या काय आहे? तर आदिवासी आहे. त्यानंतर SC कॅटेगरी सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे? तर 16.6% पंजाबमध्ये. आणि ST कॅटेगरीची 8.6% मिझोरममध्ये. नंतर बघा खाली हे महाराष्ट्राचं आहे की SC कॅटेगरी लोकसंख्येनुसार सर्वात जास्त लोकसंख्या कुठं आहे? तर पुण्यामध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या नंदुरबारमध्ये. कलम 341. SC कॅटेगरी सर्वात जास्त लोकसंख्या पुणे, सर्वात कमी नंदुरबार. ओके. पुढं जर त्यांनी विचारलं की प्रमाणानुसार सांगा SC कॅटेगरी, तर सर्वात जास्त प्रमाण कुठं आहे? तर अकोला जिल्ह्यात आहे. आणि सगळ्यात कमी कुठं आहे? तर नंदुरबारमध्ये आहे. म्हणजे नंदुरबार कमीच आहे सगळीकडं. त्यानंतर ST कॅटेगरी लोकसंख्येनुसार सर्वाधिक प्रमाण कुठं आहे? नाशिकला आहे. सर्वात कमी कुठं आहे? सिंधुदुर्ग. लोकसंख्येनुसार सर्वात जास्त प्रमाण ST कॅटेगरी नाशिक, सर्वात कमी सिंधुदुर्ग. त्यानंतर प्रमाणानुसार सर्वात जास्त कुठं? नंदुरबार. कारण नंदुरबारला काय म्हणतो आपण? आदिवासी जिल्हा. नंदुरबारमध्ये सर्वात जास्त आहे. आणि सर्वात कमी कुठं आहे? तर सांगलीमध्ये आहे. सर्वात कमी सांगलीमध्ये आहे. तर हे होते महत्त्वाचे लोकसंख्येवरती TCSने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले ते सर्व. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. महिला बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग, तसेच अंगणवाडी मुख्य सेविका हे जे काही तुमचे पेपर येणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, फास्टमध्ये बघा, त्याच्यासारखे रिव्हिजन करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.